काही दिया परदेस कार्यक्रमात गौरी आणि शिव यांचा संसार आता तुटणार का या प्रश्नापर्यंत येऊन ठेपलाय। कारण गौरीने लग्नानंतर नोकरीत रुजू होण्याचा निर्णय घेतलाय, मात्र तिला शुक्ल कुटुंबाकडून विरोध होतोय। गौरीच्या वडिलांना हे ज्यावेळी कळतं की ती पेच प्रसंगात सापडलीये त्यावेळी ते बनारसला निघून येतात, पण त्यांना गौरीनं नाही तर शिवच्या फुफाने बोलवलेलं असतं। प्रत्यक्षात जेव्हा गौरीचे वडील शुक्ल कुटुंबियांकडे येतात तेव्हा त्यांना आपली आणि गौरीची बाजू मांडायची असते, मात्र शिवचे फुफा त्यांच्या बोलण्याला विकृत अर्थ भासवण्याचा प्रयत्न करत असल्याने ते देखील चिडतात आणि यातून शिवची आई, शिवचे वडील आणि इतर मंडळींमध्ये वादाला सुरुवात होते। त्यानंतर गौरीचे वडील शिवला प्रश्न करतात, जर गौरीला इथे अपमानास्पद वागणूक मिळते तर तू तिच्या पाठीमागे ठामपणे का नाही उभा राहत? तसंच लग्नापूर्वी घेतलेल्या खोट्या वचनाची ते आठवण करून देतात। त्यावेळी शिवची आई लग्नात दिलेल्या खोट्या दागिन्यांचा पाडा वाचून दाखवते। हे ऐकून गौरीच्या वडिलांना देखील धक्का बसतो। अखेर गौरीचे वडील गौरीला रागाने सांगतात की या वातावरणात मी तुला राहू देणार नाही। शिवला याबाबत ते मत विचारतात। शिव त्यांची समजूत काढणार तितक्यात त्याचे फुफा त्याची कमजोरी दाखवून द्यायला सुरुवात करतात। नाईलाजाने गौरीचे वडील गौरीला आपल्या सोबत घेऊन जातात। शिव त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो, मात्र शिवची आई सांगते जर गौरी या घरातून जाते तर तिला जाऊ दे। तो त्यांना अडवण्यासाठी उंबरठा ओलांडणार तितक्यात शिवची आई मागून बोलते, जर तूही तिच्या पाठी गेलास तर माझं मेलेलं तू तोंड पाहशील। या विधानाने शिव पूर्णतः कात्रीत सापडतो। शिव आणि गौरीचा संसार कोण तारून नेणार? शिवची आई या सर्व प्रकारात पेच निर्माण करणार की मध्यस्थी, हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। मराठी मालिकांच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, मी सायली संजीव। डू सबस्क्राईब टू राजश्री मराठी।